आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे। या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक भाविक देवदर्शनाला जात असतात। याच पार्श्वभूमीवर 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक दाखल झालेत। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। याचा खास आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी। न्यूज मराठी 24/7च्या सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सध्या नवीन वर्षाच्या नवीन अपेक्षा नवीन आकांक्षा घेऊन अनेक भाविक आपल्या देवदर्शनाला जातात। याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीर निवासी महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। सध्या आपण पाहिलं माझ्या मागे होतात देवीची सुभगाची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते। तर अनेक भाविक सकाळ पहाटेपासूनच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। आपण पाहू शकता सकाळपासून अनेक भाविक या ठिकाणी आपल्या अपेक्षा आकांक्षा घेऊन या ठिकाणी आले आहेत। ज्या प्रेक्षकांना किंवा ज्या भक्तांना या ठिकाणी येण्यास काही अडचणी आल्या असल्या काही कारणास्तव येऊ शकले नसले यांनी देखील श्री करवीर निवासी अंबाबाईचे दर्शन घ्यावे। आपण पाहू शकता पहाटेपासून या ठिकाणी मोठी गर्दी आहे ही पाहायला मिळते। सकाळपासून अनेक भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचे रांग सकाळ पहाटेपासून मोठी रांग या ठिकाणी पाहायला मिळते। नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। अनेक भक्त आपल्या देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूर येत असतात। राज्यभरातून अनेक भक्त या ठिकाणी आलेले सकाळपासून पहाटेपासून रांगेत उभा राहून सध्या दर्शन घेण्याची वाट पाहत असल्याचे पाहत आहे। पाहू शकता आपण सध्या करवीर निवासी महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत। पाहू शकता करवीर निवासीचे अंबाबाईची सध्या पूजा पाहण्यास सुरुवात आहे। दुपारची पूजा असते सध्या पाहण्यास सुरुवात झाली आहे। देवीची या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण काही भाविकांची देखील बातचीत करणार आहोत। भाविकांनी कुठून आले, नेमकं काय नवीन वर्षात नवीन काय अपेक्षा आहेत, काय आकांक्षा घेऊन ते सध्या देवीच्या दर्शनाला आले आहेत। अनेक भाविक आहेत। सर आपण कुठून आला? आम्ही बेळगावला आले। बेळगाव काय अपेक्षा काय आकांक्षा काय नाही, आज नवीन वर्ष आहे त्यासाठी महालक्ष्मीचे दर्शन घ्यायसाठी आम्ही सगळी फॅमिली आलो आहे। एमपीसी बोला पर कसा पावला पाहू शकता की बेळगाव असे लांब लांब या ठिकाणी भाविक या ठिकाणी येत असतात। कोल्हापूरची DYSP अजित टिके यांनी देखील आज नवीन वर्षाच्या अजित टिके साहेब दर्शन घेतले। साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारी करवीर निवासी श्री अंबाबाईच्या मंदिरामध्ये सध्या भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आपण ज्याप्रमाणे बाहेर आत गाभाऱ्यामध्ये गर्दी पाहिजे त्याप्रमाणे बाहेरच्या परिसरामध्ये देखील पाहू शकता मोठी गर्दी भाविकांची या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक करवीर निवासी अंबाबाईच्या चरणी आज वर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त आलेले पाहायला मिळत आहे। काही भाविक काही राज्याच्या आपण जाणून घेणार आहोत नेमके काय अपेक्षा काय आकांक्षा घेऊन ते या देवी चरणी आज सध्या आलेले आहेत। आज आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेलो आहे। इस्लामपूरून आलेलो आहे आम्ही आज देवदर्शनासाठी। आज नवीन वर्षाच्या काय प्रत्येक की येणारं नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं लाभो, सगळ्यांना येणारं वर्ष सुख समृद्धी लाभो। पाहू शकता अनेक भाविक या ठिकाणी आहेत। आपले नवीन वर्ष सुखात जावं यासाठी मागणीसाठी देवीच्या चरणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे।
न्यूज मराठी 24/7 आपल्याला बी चॅनल 500 किलो लागते बघा. मी चॅनल 500 पुन्हा एकदा न्यूज मराठी 24/7च्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व येणाऱ्या वर्षी तुमचं सुख समाधान जावं. न्यूज मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर.